बघताय आपला जितारा कसा ताजा मावरा बघा. ताजा मावरा तुम्हाला लगेच ओळखताय. चला आता आपलं मस्त साफ करून तो झालाय, धुवून वगैरे झालाय. आता हळद आगरी पोळी मसाला चिकन मस्त आता मिक्स करतोय सगळा. कसा कडक मावरा आहे का नाही, ताजा ताजा फ्रायसाठी मावरा. बघून काटा आपला कालवण पण बघताय उकळलाय. कालवण आणि फ्राय तर नमस्कार मंडळी, मी गणेश कुळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज महत्वाचं काय, आज महत्वाचं असणार जितारा. आई बोलतो चिताऱ्याचा आंबट आणि चिताऱ्याचं कालवण करणार आहे. बघू, आईलाच विचारू. तर आज तुम्हाला माहिती आहे, काल आपण गेलो पागाला आणि पागाल आपल्याला भेटला मस्त चितारा आणि बाकी मच्छी. ती व्हिडिओ तुम्ही बघितली असेल. आणि ह्या चिताऱ्याचं आपण कालवण आणि आंबट आणि फ्राय बनवणार आहोत घरी. कटिंग करताना मी तुम्हाला दाखवीन किती ते मला माहिती नाही, कारण कॅमेरामॅन आई असणार आहे. त्याच्यामुळे आईला किती कटिंग करताना दाखवता येईल ते मला माहिती नाही. पण कालवण रेसिपी त्याची एकदम प्रॉपर मी तुम्हाला दाखवीन, कारण ती मी शूट करणार आहे. तर चला आता तयार राहा फक्त तुम्ही या चिताऱ्याचा आंबट आणि कालवण आणि फ्राय बघण्यासाठी. तर बघताय आपला जितारा. आई मस्त. आई काय बनवशील आज? फ्राय करीन आणि कालवण बनवीन. आंबट बनवशील? आंबट आणि बोलतो फ्राय बनवू जिताऱ्याचा. एकदम जबरदस्त पीस गवला आपला बघा. मोठा पीस जितारा भेटलाय, पागाला भेटलाय. बघताय आपला जितारा आणि आपली काती मस्त तयारी तर केलेली आहे. येऊ कापाला आता कटिंग करायला. हे बघा मस्त खवला एकदम जबरदस्त क्लीन कडक एकदम. बहुत बघा, बहुत किती मोठा आहे बघा, किती मोठा बोल आहे बघा. तर आपण बघताय दोन गोष्टीसाठी मावरा घेतलाय, तोडून घेतलाय. बाकीचा जो लागेल तेवढाच घेतलाय, बाकीचा आपण ठेवला फ्रीजरमध्ये टाकून. तर ह्याही गोष्टी बगूर वगैरे बोलताना डोका किंवा काटा, तर हा कालवणासाठी असणार आहे. आणि या बघता हे पीस केलेत ते आपलं असणार आहेत फ्रायसाठी. अशा दोन पद्धती आपण तोडून ठेवल्या, दोन पद्धतीने तोडून ठेवला आहे. असा ताजा मावरा बघाल, ताजा मावरा तुम्हाला लगेच ओळखताय. चला तो आता मावरा आहे मस्त धुवायला येतो. फ्रायसाठी आणि कालवण्यासाठी. मस्त बघताय कालवणाचं पाणी मस्त धुवून घेतलं एकदम कडक, एकदम चकाचक. चला आता आपलं मस्त साफ करून तो झालाय, धुवून वगैरे झालाय. आता बनवायला घेते आई कालवण नाही कालवण आणि काय बोलचाल ते फ्राय फ्राय आणि कालवण करायला घेते सुरुवात. तर चला आईने इकडं मस्त सामान आहे तर जमवायला केली सुरुवात. मग ते आपला बाव चिंच पाण्यामध्ये ठेवली, कोथिंबीर, लसूण,
आपले मसाले, मीठ आणि खलबत्ते चाला. तर आलं लसूण, हा आलं लसूणची पेस्ट करते. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण आलं चेचलाय. लसूण चेचलाय खलबत्त्याने केला अशा. आलं लसूण केला लिंब, चिंच, चिंच, तुला पिझ्झा पाहिजे ना? शाळेतून आली, आखरे, आखरे, आखरे. शाळेतून आली. तू काय खाशील आज? आखरे, आखरे, मग पिझ्झा बोल, पिझ्झा बोल. मग तू जिताडा नाही खाणार, मच्छी नाही खाणार? खाईन बोल, खाईन. बघो ठीक आहे, मग हिला नाही भेटायचं जितारा आज. पिझ्झा पाहिजे. जवळजवळ 4-5 दिवस झाले ती पिझ्झा झाली जा जी. आज आहे ना ती पिझ्झा घेतल्याशिवाय काय राहणार नाही. आज ती एकदा जिताडा फ्राय केलेला बघला ना त्याचं मन बदलेलं लगेच. चला आपण आपल्या जवळ मावऱ्या इकडे आईने मस्त साफ करायला केली सुरुवात. मिरची, मिरची. आणि मस्त बनवायला केली सुरुवात. मिरची, हळद, आगरी कोळी मसाला, मसाला, तिखट मसाला, चिकन चिकन मसाला, मसाला, आणि तो चिंचेचा पाणी, पाणी, कालवासाठी चिंचेचा पाणी. मस्त आता मिक्स करतोय सगळा. ग्रेव्ही तयार करते. आता आमचा वादळ घरण आलाय. वादळ आलाय म्हणजे आता गोंगाट सुरू होईल बघा. मस्त चिंच वगैरे मिक्स आहे, हळद मसाला सगळे मसाले मिक्स केलेत. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल. आवाज येईल आता मध्ये मध्ये असंच. वादळ आहे, वादळ घरांचा तो. विशू इकडे ये. थोडासा आपला रस्ता पाहिजे म्हणून पाणी. हे बाकीची खावायला तर आपली ग्रेव्ही वगैरे तयार करून झाली. आता हा माहिती आहे पद्धत आपली. चला आईने मस्त आता गॅस पण पेटवायला केली सुरुवात, कारण त्याच्यावर पहिली आपली ग्रेव्ही मग नंतर बावचर ग्रेव्ही ठेवायची आहे. उकळी येऊ दे पाण्याला. आता इकडे एके साईडला आंबट उकळत आहे, कालवण उकळत ठेवलं आहे. आणि इकडं आई आता फ्रायची तयारी करते, कारण आपला फ्राय आणि कालवण दोन्ही गोष्टी दाखवायच्या आहेत. जिताडा स्पेशल तो आपण आणलेला आहे म्हणून आणलाय, कोणच्या दुसऱ्यांच्या सारखा मार्केटशी नाही आणला, स्वतः पकडून आणलेला जिताडा आहे. त्याच्यामुळे ती रेसिपी बनवते. चला आणि परत एकदा सुरुवात केली आहे ती म्हणजे फ्रायसाठी. म्हणजे तिकडं आंबट उकळते, इकडं फ्राय. आणि बघा मस्त तयारी करून डायरेक्ट आली शाळेतून. जिताडा घाशील काय हो? जिताडा घाशील ना? लसूण फ्राय चालू आहे, मस्त फ्रायची तयारी चालू आहे. मीठ, हळद, मसाला, चिकन मसाला. आपलं पाहिजे तेवढंच घेतल्या. पाहिजे तेवढंच घेतल्या, कारण जास्त संपणार. 2 माणसं खावाला. तर 2च माणसं आहेत आणि आमची पोरगी. त्याच्यावर पिल्ला मस्त मॅरिनेट कर ठेवल्याने आणि पिल्ला त्याच्यावर लिंबू. कसा कडक मावरा आहे का नाही, ताजा ताजा फ्राय साठी मावरा.
एके साईडला इकडं मच्छी टाकते चला एके साईडला आपला कालवण पुन्हा आंबट रस्ता उकळलाय. त्याच्यात टाकायचे आता आपला मावळा, बगुर, काटा, जितारचा बघून काटा. बगुर काटा, कडक, त्याच्यात कोथिंबीर, पहिलाच टाकायची कोथिंबीर, मग मासे तर काढून मस्त. मस्त बघा सुगंध येतो पहिलाच टाकल्यावर. आता देऊ झाकण त्याच्यावर. कडक एकदम बोलाल ना तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी असतात याची, जी तुम्ही इझिली म्हणजे ज्याला माहिती नसेल ना तो पण व्हिडिओ बनवून आरामात बनवू शकतो. चला इकडं बघताय मस्त तवा पण गरम करत ठेवलाय आणि उकळ आलाय का हां आपला कालवण पण बघताय उकळलाय. कडक एकदम, कडक एकदम ताज्या तऱ्याचा कालवण. गॅस लावते मच्छी त्याला काटा. इथं मच्छी फ्रायसाठी तवा ठेवलाय. बिर्याणी टाकते मीठ कालवण मीठ टाकताय, मीठ उकळावर टाकताय मीठ, चवीप्रमाणे मीठ टाकून दिला. परत उकळाला झाकण. आणि या साईडला बघता, या साईडला आपल्या तवा पण झालाय गरम. त्याच्यात टाकू आपण आता तेल गरम झालं का टाकू लगेच आपल्या तुकड्या, चिताराच्या तुकड्या. कडक एकदम बघता आणि बनवलाय. माल आहे माल. चितारा म्हणजे काय, खावाला मजा येईल. ताजा चितारा. चला ताजा चितारा. आवाज बघा, ही किरकिर पाहिजे आयुष्यात. बघतो कडक एकदम. कडक एकदम कडक. आवाजच बरं वाटतं ऐकायला. बघा तो झाला. इकडं पण झाला. झालाय बघा. चिताराचा आंबट झाला. चला आंबट पण आपला झालाय. चिताराचा आंबट झाला मस्त बेस. थोडं एकदम आपला आंबट पण होईल आता. झालंय जवळजवळ. झालं ते झाले एकदम आहे बोलतं. इकडे किरकिर पण चालू आहे. किरकिर चालू आहे. किर त्याची चालू आहे मस्त किरकिर. जो आपला तवा मस्त आहे ना, जो आपला स्पेशल व्हिडिओसाठी नेवाला तवा आणलाय. कडक किरकिर, चिताऱ्याची किरकिर बघा. ताजा आहे ना एकदम. तो काय मजा येईल ना खावायला, तुम्ही विचार पण नाही करू शकत. छोट्यामुळे जास्त मावले 5 चित्रे मावले. बाहेर एवढा करायचं काय नाही मस्त आहे. आंबट बघायचा झालाय का. झालं ते घ्यायचं. चला आंबट मग आटप चालला आहे. आता आंब्याचा गॅस घालवला आहे. आंबट रेडी. इकडं आपल्या तुकड्यावर रेडी. कडक बघा आपली किरकिरी संपलेली आहे आणि आपला मस्त फ्राय झालेला आहे. कडक एकदम तुकड्या फ्राय झाल्यात. अजून बाकी आहेत. झालेल्या तर काढतायत. चला आपली फ्राय झाली. फ्राय आपली झाली. आपला कालवण पण रेडी. इकडं किलशीचा कालवण आहे. ती व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितली असेल. किलशीचा कालची व्हिडिओ बघली तर किलशीची तुम्ही त्या दिवशी बघितली असेल. ती किलशी भालावर मारलेली रेवदांड्याला. आणि यो आपला चिताऱ्याचा कालवण आई मस्त बाउलमध्ये भरते बघा. कालवण फ्राय
कळलं कालवण आणि फ्राय आणि आलेली आहे आपली तांदळाची भाकरी. मस्त आहे आपला कालवण फ्राय आणि तांदळाची भाकरी. तर हे बघताय आपली प्लेट घेतलाय जेवायला. आता मस्त जेवू आपण आंबट आणि फ्रायचा आनंद घेऊ. ताज्या मोहराचा आंबट तो भारीच लागतो, ते आपल्याला पण माहिती आहे, पण तो भारीच असणार. यांचा बघ इथं काय चाललंय बघा. घर बनवलंय. घर बनवलाय मस्त. तर चला आम्ही संपवतून जेवतून मस्त. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, आजच्या ताज्या मोहऱ्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्त शेअर करा. चला बाय बाय. बाय करा. बाय बाय आणि बाय.